बघा आता डिसेंबरमध्ये थंडी ही भरपूर असते आणि थंडीमध्ये काय होतं की आपण दही लावतो आणि दह्याचा डबा असाच वरती ठेवला तर ते बघा दही असं एकदम घट्ट असं लागत नाही. जसं की आपलं नॉर्मली दुसऱ्या सीझनमध्ये दही व्यवस्थित एकदम घट्ट आपल्याला जसं हवंय तसं लागतं, तसं जास्त थंडी असल्यानंतर हे दही व्यवस्थित लागत नाही. तर यासाठी तुम्हाला एक ट्रिक यूज करायचे, ज्या की हिरव्या मिरच्याची 2-4 देठं असतात ना, ते मिरची अगोदर व्यवस्थित धुवून घ्या आणि नंतर ह्या देठाचा यूज तुम्हाला या दह्यामध्ये करायचा आहे. मिरची ही उष्ण असल्यामुळे दही पटकन लागलं जातं या उष्णतेमुळे. त्यामुळे या दह्यामध्ये तुम्हाला अशा मिरचीची देठं टाकून घ्यायची आहेत आणि हा दही लावलेला डबा तुम्हाला आपलं गव्हाचं किंवा ज्वारीचं जे कोणतं पिठाचा डबा असतो त्या पिठाच्या डब्यामध्ये असं ठेवून द्यायचं आहे. याच्याने काय होतं की दही व्यवस्थित आपलं कमी वेळामध्ये आणि एकदम घट्ट असं दही लागलं जातं. तर नंतर दही लावताना ही ट्रिक नक्की यूज करा. आणि आता किटलीमध्ये आपण तेल काढत असतो. आता प्रत्येक वेळी जर ही तेलाची किटली तुम्हाला घासायला नाही झालं तर किमान तुम्ही ती व्यवस्थित पुसून घेऊ शकता, नाहीतर नंतर किटली घासायच्या वेळी ती खूप चिकट होते आणि आपल्याला घासायला मग फार वेळ जातो. आणि तेलाचं हे जो पाऊच वगैरे तुम्ही कट करताना तो पूर्ण सेपरेट न करता अशा पद्धतीने कट करून घ्यायचा, म्हणजे तुम्ही कचऱ्यात टाकल्यानंतर मुकी जनावरं वगैरे कचरा खातात, मग त्यांच्या पोटात हे जाऊ नये म्हणून याची सुद्धा काळजी तुम्ही घेऊ शकता. आणि आता हे जे तेल काढल्यानंतर ही रिकामी जी पाऊच आहे किंवा पिशवी आहे तेलाची, आता याचा यूज तुम्ही यामध्ये भरपूर तेल जरी सगळं काढलं तरी थोडंफार तेल अजून यामध्ये राहतच असतं. त्यामुळे ते टाकून न देता यामध्ये तुमची भिजवलेली कणिक आहे ती पण तुम्ही यामध्ये टाकून पुसून घेऊ शकता. नाहीतर आता ज्यांना कुणाला चपाती किंवा म्हणजे रोटी बनवायचा कंटाळा येत असेल किंवा रोटी बनवायलाच येत नसेल तर त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. असं रोटीसाठी ते जेवढी तुम्हाला कणिक घ्यायची आहे ती अशी गोल करून घ्या आणि याच्यावरती ठेवून द्या. आता तेलाच्या पिशवीला ऑलरेडी तेल आहे त्यामुळे आता ह्याला काय लावायची गरज नाही. फक्त अशा पद्धतीने तुम्हाला एखादी प्लेट घ्या प्लेन आणि त्याने जर प्रेस करून घेतलं तर बघा मस्त अशी ही तुमची रोटी तयार होते. तर पिशवीला ऑलरेडी तेल असल्यामुळे याला आता नंतर तेल लावायची गरज पडणार नाही. तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला चपातीचा उंडा घ्यायचा आहे आणि हे नुसतं असं फिरवलं नाही एकसारखं तर अशा पद्धतीने तुमची रोटी तयार होऊन जाते. किंवा पुऱ्या जर तुम्हाला करायच्या असतील तर पुऱ्या बघा एकदम आपल्या छोट्या असतात आणि आपल्याला त्या न पीठ लावता जर लाटायच्या असतील तर ही पुऱ्या बनवण्यासाठी ट्रिक फार छान आहे. रोटी जर कुणाला बनवायला येत नसतील तर ते सुद्धा ही ट्रिक यूज करू शकतात, पण पुरी जर बनवायची असेल त्यावेळी ही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. कमी वेळात तुम्ही भरपूर सगळ्या पुऱ्या बनवू शकता. आता नेक्स्ट टिप पाहणार आहोत की आपण दुधावरती जर असं दूध गरम करून घेतल्यानंतर असं पॅक झाकून ठेवलं तर काय होतं की जी साई आहे ती एकदम घट्ट अशी होत नाही. म्हणजे आपल्याला जर तूप बनवायचं असेल तर जाडसर साई हवी असते. त्यामुळे अशा पद्धतीचं जाळीची झाकणी असेल तर ती झाका, नसेल तर आपली पुरणाची चाळण याच्यावरती ठेवून द्या. याच्याने काय होतं की गरम वाफ पूर्ण निघून जाते आणि छान घट्टसर अशी साई आपली येते तूप करण्यासाठी. मग आपल्याला हे बरं पडतं. आणि नेक्स्ट टिप आपण पाहणार आहोत की आपल्याला शेंगदाण्याचे टरफल काढून हवे असतात. तर अशा पद्धतीने आपण हे बघा पाकडत बसलं तर सगळ्या रानातनं हे पालं होऊन जातात आणि जास्त पसारा होतो. तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, अशी जी आपण आता तळणीसाठी हे वापरतो झारणी ते घ्यायची आहे आणि याच्याने असं पटकन या शेंगदाण्यातली सालं तुम्हाला वेगळी करता येतात. अजिबात वेळ लागत नाही आणि पसारा सुद्धा होत नाही. आता ही काढलेली सालं तुम्ही अशीच टाकून न देता यामध्ये भरपूर असे पौष्टिक गुणधर्म असतात. तर हे तुम्ही झाडाच्या कुंड्यामध्ये असं टाकून द्या. तर असंच कचऱ्यामध्ये न टाकता मग ह्याचा यूज तुम्ही असं करू शकता. आता मेथीची भाजी कट करण्यासाठी तुम्हाला जर जास्त बारीक भाजी कट करून हवी असेल आणि भाजी जास्त असेल तर काय करायचं, अशी एखाद्या पेपरमध्ये घ्या आणि असं याला रोल करून घ्या आणि याच्यावरून तुम्ही काही चाकूने असं कट करून घेतलं की तुम्ही भरपूर सगळी भाजी कट करू शकता. अजिबात म्हणजे इकडे तिकडे ती पसरत नाही आणि तुम्हाला व्यवस्थित कट करता येते. तर ही ट्रिकसुद्धा भाजी चिरताना तुम्ही नक्की यूज करू शकता. अजिबात पसारा न होता तुम्ही भाजी कट करून घेऊ शकता आणि नंतर हा पेपर तुम्हाला बाजूला काढून टाकायचा आहे आणि ही भाजी पटकन कट होऊन पण जाते. तर नेक्स्ट टिप आपण पाहणार आहोत की जेव्हा केव्हा आपण चपात्या बनवतो त्यावेळी बऱ्याच वेळा काय होतं की खालची चपाती ओलसर होते आणि नंतर मग ती चपाती कोण खात नाही जी ओली झालेली असते. तर अशा वेळी मग ती आपली एक चपाती वाया जाते. तर असं न करता काय करायचं की यामध्ये तुम्हाला अशी एखादी वाटी ठेवून द्यायची आहे आणि यावरती चपात्या किंवा पोळ्या जे काही ठेवतात ते तुम्ही ठेवून द्या. अजिबात मग खालची चपाती आपली ओलसर होणार नाही. आणि लास्ट टिप अशी आहे की जेव्हा तुम्हाला ठेचा किंवा हा खरडा बनवत असता त्यावेळी मिक्सरमध्ये न बनवता असाच तुम्ही त्या तव्यामध्ये केला तर खरडा चवीला छान होतो. आणि मिक्सरमध्ये काय होतं की ते खूप बारीक होतं आणि नंतर तो लवकर खराब सुद्धा होतो, पण यामध्ये खूप छान होतो.